5 ओव्हरची ही देखील मॅच तुम्हाला पार मिळेल. पॅक क्राऊड तुम्हाला पार मिळतोय. नवनाथ मुकणे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहतोय नवनाथ चांगली गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. दोन्ही संघ ताकदीने उतरलेत. एका बाजूला कल्याण डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला भावाळे बी तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय वडवली बी. रजाभाई बुबेरे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पार मिळेल. तर दुसऱ्या बाजूला विवेकदादा दरे आषाढे पुरस्कृत तुम्हाला हा संघ पार मिळेल. पहिल्या 2 बॉलवरती मी म्हणेन हाबी ठरला गोलंदाज नवनाथ मुकणे. तर तिसऱ्या बॉलवरती सिंगल मिळतीये. धावफलक श्री गणेश होतोय टीम वडवली बीच. या मॅच मध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम भावाळे बीच्या माध्यमातून. या मॅच मध्ये राऊंड द विकेट नवनाथ ऑन साइडला घेतलाय. फटका चांगला मिड विकेटला डीपमधून खेळाडू पोहोचेल. 2 क्षेत्ररक्षक 38 वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला पार मिळतील आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. इथे घडले काय मैदानावरती तुम्ही पाहताय आकाश पाटीलला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय पहिला टीम वडवली बी संघाला. फलंदाज बाद सर्व या स्पर्धेच्या माध्यमातून एक धाव एकपटी दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर लगेच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे धक्का लागतोय मोठा. बॅटिंग करत असताना टीम चेंज द गेम वडवली बीच संघाला. रजा बुबेरे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पार मिळेल. गोरेगावचे उद्योजक समाजसेवक यंगस्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. मागील मॅच मध्ये माज आणि त्याच्या साथीला निहाल अभिनंदन. चांगला खेळ दाखवला टीम गोरसाहेब संघानं. हा देखील फटका चांगला आहे, परंतु फटका फसला की काय कव्हरचा खेळाडू पुढे सरकला. अखेर एक सिंगल मिळतीये. सिंगल धाव एकपटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक 3 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. संत वाते इंद्रायणी अशी सुरुवात तुम्हाला पार मिळते. शांत क्रिकेट सध्याच्या घडीला तुम्हाला टीम वडवली बी संघाच्या माध्यमातून पार मिळेल. परंतु जसा जसा खरं तर ओव्हर संपत जातील तशी बॅटिंग तुम्हाला टॉप गिअरवरती पार मिळेल या शंकात नाही. स्ट्रायकिंग गिअरवरती आता 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय बॅट्समन कमलेश पाटील काबा तुम्हाला पार मिळतोय. खरं तर ऋतिक पाटील ISPL मध्ये निवड झाली आहे, त्यामुळे या मॅच मध्ये तो नाहीये. परंतु भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील गोरसई बी काय खेळ दाखवलाय. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. 2 बॉलमध्ये 7 धावाची गरज असताना ठोकलेला षटकार सौरभ पात्रेच्या बॅटमधून आणि त्यानंतर एक सिंगल धाव एकवटत असताना मी म्हणेन तो सामना गमावा लागलाय. आणि हेच तर क्रिकेट आहे. एका बॉलमध्ये 6 धावा सहज मारू शकता, परंतु एका बॉलमध्ये 1 धाव निघत नाहीये. इथे घडलंय काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. इथे मात्र दांडी उद्ध्वस्त केली जाते. अजून एक धक्का लागतो टीम रजा 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. फलंदाज बाद सलगचे 2 धक्के तुम्हाला पार मिळतील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल धाव फलकावरती पार मिळते. 3 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 2 फलंदाज आउट झालेत. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं संपन्न झालंय, परंतु तरी मैदानावरती अजूनही विशाल पाटील उभा आहे. विशाल पाटील ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, एक 4 व्हीलर कार त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल यात शंकाच नाहीये. दुसऱ्या बाजूला कल्पेश दाखल होतो या मॅच मध्ये. खरं तर भावाळे बस संघ तुम्ही पाहताय बदलापूर मध्ये जेव्हा जेव्हा दाखल झालाय चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. एक ट्रॉफी नेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित मिळते.
सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 4 धावा फलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये आकाश पाटीलची विकेट भरपूर महत्वाची होती. तो इथे मात्र सस्त्यात परतला, त्यामुळे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला आणि अखेर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू खरं तर संकटमोचक कामगिरी करायची होती कमलेश पाटीलला, परंतु तो देखील लवकर आउट झाला. त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत सापडतोय, परंतु क्षमता आहे या खेळाडूकडे, धावा ते उभ्या करू शकतात. या बातमध्ये 5 ओव्हरची बॅच कमीत कमी 50 जर बनल्या तर चांगली फायटिंग तुम्हाला जरूर पार मिळेल, या शंकात नाही. षटक क्रमांक 2 योगेश भालेकर. ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं कारण ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर हा चेंडू तुम्ही पाहताय, त्यामुळे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव इथे मिळतीये आणि त्याच एका धावाच्या साथीनं धावफलक आता 5च्या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये काय खेळ दाखवलाय सचिन केवनेनं. जर्मन क्रिकेट संघ जयवंत मामा तरे पुरस्कृत संघ तुम्ही पाहिला. ढवलेपाडा संघाने खरं तर टॉप 5 मध्ये बाजी मारली आहे. कालच्या रात्रीमध्ये भूमी 11 कुंदे, भूषण दादा रोहणे पुरस्कृत तो संघ आपण पाहिला टॉप 6 मध्ये. आणि आजच्या रात्रीतून कोण रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील तुम्ही पाहताय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील आणि अखेर एक सिंगल मिळतीये. मुख्य मंचावरती सरफराज शेख यांनाही तुम्ही पाहताय, त्याचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा विरोधात मिनेश 11 कारिवली. फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. या मॅचची गोल्डन विकेट विशाल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. जे सिडोय बॅटर मैदानावरती दाखल होतोय. विकास पाटील मैदानावरती दाखल झालाय. विकासच्या साथीनं तुम्हाला पार मिळतोय बॅट्समन कल्पेश पाटील. या बातमध्ये खरं तर आता संघर्ष वाढलाय. टीम चेंज द गेम बनवली 20 देखील, कारण 6 धावा फलकावरती जोडले गेल्या. 3 फलंदाज एकामागे एक आउट होत गेले, त्यामुळे आतापर्यंत आपण पाहतोय 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या बातमध्ये 5 ओव्हरची बॅच, 5 ओव्हरच्या बॅचमध्ये कमीत कमी वडवली 20 संघाला इथं मात्र जर फाईट करायचे तर 50 धावा तरी नोंदवाव्या लागतील. ओव्हर नंबर 2 चांगली गोलंदाजी करतो या मॅचमध्ये योगेश भालेकर. राऊंड द विकेट. डिफेन्सिव पवित्रा घेतला होता, बचाव पवित्रा तुम्हाला पार मिळेल. बचेंगे तो और भी लढेंगे याच अनुषंगाने तुम्हाला पार मिळेल. खरं तर बॅटर बॉलला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा, त्यामुळे डॉटबॉलची समाप्ती होतीये. यशच्या मागे तुम्ही पाहताय खरं तर वेदांत गुलवी यश रक्षकाच्या भूमिकेत. इथे फटका चांगला गॅप मधून 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे, भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा संघर्षाचा शंकानात करत असताना येतोय चौकार. धावफलक पुढे सरकतोय. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, शेवट गोड केलाय पुन्हा एकदा भालेकरनं. टप्पा पडला आणि अखेर बॉल झालाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे तुम्ही पाहताय डॉटबॉलची समाप्ती होतीये. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 10 धावा इथे मात्र जोडले गेल्या. 3 फलंदाज आउट झालेत. पॉवर प्लेची संचारबंदी पूर्णपणे आटपून लावली आहे या मॅच मध्ये, त्यामुळे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये किती धावा इथे मात्र वसूल करतील, किती धावा बनवल्या जातील हे देखील चित्र आपल्याला पाहायचंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपन्न झाला. कल्पेश काहीसा इशारे करतात. आय थिंक बॅट हवी आहे. चला बॅट घेऊन जायचंय. मागील मॅच भरपूर रंगली. शेवटच्या बॉल पर्यंत खरं तर दोन्ही संघ हार मानायला तयार नव्हते आणि अखेर गोरसई बी तो सामना जिंकला. अभिनंदन माच, अभिनंदन निहाल
गोरेगावचे दोन्ही पुरस्कर्ते तुम्हाला पार भेटतील. चला भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात मिनेश 11 कारिवली. जगन्नाथ पाटील पुरस्कृत तुम्हाला संघ पार बेल भूमी 11 मांडा. चला मांडा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात प्रतीक नाईक पप्प्या खारीक अशी फाईट तुम्हाला पार मिळेल. मोहिल घरत ओव्हर नंबर 3 गुरदास सूरज ड्राईव्ह केलाय. डीपदू खेळाडू पोहोचतील. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. त्यामुळे इथून एक सिंगल एकवडी जाते आणि आता सिंगलच्या 7 टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 11 धाबा. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगती पथावरती बॉलर सूरज किने मैदानावरती दाखल झालाय. या बॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत पाड थोडस जड आहे, कारण ना 2 ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 10 धावा 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि एकेर आता एक सिंगल बेती टीमची टोटल 1/11. सूरज राईट मोडतो विकेट ना. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्याच्या हाताला. चेंडू हातामध्ये विसवलाय परंतु पाय जाऊन सीमेरेषेवरती पडले, त्यामुळे इथे येतोय षटकार. नशिबाची साथ लाभली आहे. षटकार मिळतोय. धाव फलक बेगारे पोलीस सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 17 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर एक सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीला धाव फलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल पुढे सरकत असताना 18 धावा धाव फलकावरती जोडले गेले. त्यांच्या मागे फाईन लेगला साहिल जाधव होते. बॉल लावण्याचा प्रयत्न चांगला झाला, त्यामुळे तुम्ही पाहताय काही धावा इथे वाचल्या. धाव फलक 18. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती असताना सूरज हाफ ट्रॅकर बॉल आपटी देण्याचा प्रयत्न होता. बिगिट करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स टाईपने इथे टॅप केला आणि अखेर मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल डीप मध्ये येतोय. सिंगल मिळती आहे. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा धावफलकावरती जोडले जातील. 3 नामांकित पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील. फिरोज खान सर, बाळा माने सर आणि त्यांच्या साथीनं निरंजन सावंत सरांना तुम्ही पाहताय. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. दुविधा मनस्थितीमध्ये होते. खर तर पुश करायचे की इथे मात्र बॅटचा चेहरा बंद करायचे आणि अखेर डॉट बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय. या 5 मध्ये गोलंदाज सूरजला तुम्ही पाहताय. सलग 5 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि या 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च करत असताना टीमची टोटल 19 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर एकला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. डीप स्कोर लेग षटकार. थँक यू सो मच. ओव्हर नंबर 4 लाईन खराब. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली आहे, त्यामुळे धाव फलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 26 धावा धाव फलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळेल. गोलंदाज योगेश भालेकर दाखल होते. राऊंड द विकेटने हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल.
ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला गॅप मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षण नाहीये, त्याचाच फायदा होतोय टीम वडवली बी संघाला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. पुढे सरकतोय, टीमची टोटल 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅटरने बॉलचा. पहिला बॉल वरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये, त्यामुळे तुम्ही पाहताय एक बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या आणि अखेर कमबॅक करतोय. भालेकर चा बार तुम्हाला पार मिळेल, पलटवार तुम्हाला पार मिळेल. काय गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. समोर चेंज द गेम वडवली बी, रजा 11 हा संघ. हाफ ट्रॅकर खेचलाय ऑन साइडला, आडवा बाटना डीप मध्ये क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षण तुम्हाला पार मिळेल. डीप मध्ये खर तर गरुड जेब घेत असताना का फिल्डिंग केली आहे असं वाटलं होतं. बॅटरने बॉलचा संपर्क झाल्यानंतर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु गरुड जेब घेत असताना बॉल आतमध्ये ढकलले, त्यामुळे इथून सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आता पुढे सरकत असताना 31 31 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पार मिळेल प्रगतीपथावरती. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पॅडवरती बॉल आदळतोय, त्यामुळे इथून सिंगल एकपटी जाईल आणि अखेर सरांचा इशारा पोहोचतोय. लेग बायस एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली. धावफलक 32 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये कमीत कमी 50 धावा जर बनल्या तर एक चांगली फाईट तुम्हाला जरूर पार मिळेल, परंतु अगेन्स्ट संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. कमीत कमी या मॅच मध्ये 50 धावा बनवण्याचा प्रयत्न करतील टीम वडवली बी. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. 4 खेळाडू आलेत आणि अखेर वेदांत गुळवीने हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून धक्का लागतो मोठ्या टीम वडवली बी संघाला. फलंदाज बाद. दोन्ही संघ उपस्थित नसतील तर दोन्ही संघांवरती कारवाई करण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण ही स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानाने तुम्हाला पार मिळेल आणि नियमावली भरपूर स्ट्रॉंग आहे, कठोर आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं असाल 2 धावाची पार्टी लागली टीम चामटोली संघाला आणि खरं तर तो सामना त्यांना गमवावा लागला, अन्यथा सुपर ओव्हर मध्ये ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. कारवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे टीम भूमी 11 मांडा. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय शुभम पाटील, तुम्हाला पार मिळेल. एक धाव तिथे एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि अखेर बाल बचावले गेले. 2 धावा एकपडण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तिथे घडले काय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली का की इथून मात्र बॅटर थोडेसे दूर आहेत हे चित्र आपण पाहणार आहोत. त्यानंतर पंचाचा योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आता तिसऱ्या पंचाची घेतली मदत, नक्की घडले तरी काय. बसे बसे नॉट आउट, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. शॉर्ट रन आहे का चेक करायचंय का. पावडर फिरोज सर, शॉर्ट रन चेक नाही करायचं ना. ओके, पहिला शॉर्ट रन चेक करा.
चला पंच इथे दिसत नाहीये, त्यामुळे तुमचा जो काही निर्णय आहे त्यावरतीच आम्ही देखील ठाम असणार आहोत. 2 धाबा कंप्लीट आहेत. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती गुरुदात दाखल होतोय. सुजित जाधव बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला, फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पाठमोरा डीप मधून खेळाडू पोहोचतोय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवलाय. 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सुजित जाधव बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार बेल 5 ओव्हरची बॅच आहे, त्यामुळे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 घेऊन सुजित आलेत. या बॅच मध्ये पहिल्या बॉलवरती 2 धाबा, 1 पट गिऱ्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये किती धाबा इथे उभारल्या जातील? शुभम पाटील आज मात्र मी म्हणेन भरपूर उशिराने दाखल झालाय, कारण भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, इनफॉर्म खेळाडू आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय तो थोडासा उशिराने दाखल झालाय. जरूर पडतो इथून. इथे घडलंय काय? लाईन चेक केली जाईल आणि अखेर विकास पाटीलला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का टीम WB संघाला. फलंदाज बाद. बॅटर मैदानावरती जयेश पाटील आता दाखल झाले. या बाजमध्ये स्ट्राईक वरती शुभम पाटील तुम्हाला पार मिळेल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. या बाजमध्ये 4 बॉल मध्ये किती धाबा तो वसूल करतोय? स्ट्राईक स्वतःकडे घेतली, त्यामुळे इथून लक्ष सारायचं लागलंय शुभम पाटील कडे. गोलंदाज तुम्ही पाहताय सुजित जाधव या बाजमध्ये चांगली कामगिरी करतोय, कारण 2 बॉल टाकत असताना 2 धाबा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट धावचीच्या स्वरूपात मिळाली आहे. त्यामुळे इथून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बाबाळे बी संघ चांगली कामगिरी करतो. या बादमध्ये दुसऱ्या बाजूला चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करते टीम चेंज द गेम रजा 11 WB. बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे अपील 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 आपल्याला पार मिळेल, परंतु इथे पंच सहमत नव्हते. 11 खेळाडू इथे मात्र अपील करतात आणि अखेर आता दोन्ही पंच सलामशुरा करतील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल यात शंकाच नाहीये. नामांकित पंच आहेत SP पॅनल तुम्हाला पार बेल खरं तर निरंजन साबंत सर, त्याच्या साथीनं बाळा माने सर आणि आमचे फिरोज खान सर मॅन फ्रॉम कल्याण. चांगला निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अखेर फलंदाज बाद शुभम पाटील. या बातमध्ये खरं तर ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला होता आणि अखेर तोच फलंदाज आता मैदान सोडतोय. धक्का लागतोय मोठ्या टीम WB संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. रुपेश पाटील या बातमध्ये दाखल झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या बाजमध्ये रुपेशला तुम्ही पाहताय जो मात्र मैदानाच्या दाखल होतोय. या बाजमध्ये इथून चांगली कामगिरी करावी लागेल रुपेश पाटीलला देखील, कारण 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत धावफलक तुम्हाला पार मिळेल 36 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे इथून या बाजमध्ये जर एखादी 2 मोठे फटके येतात तर चांगली कामगिरी करणारी टीम WB परंतु कमबॅक पाहायला मिळतोय. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न पटपट फसला. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाल मिळेल आणि अखेर 1 मोर डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये, त्यामुळे इथून 2 बॉल मध्ये किती धावा एकपट जातील, किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करेल टीम बाबाळे बी. या मॅच मध्ये हे देखील आपण पाहणार आहोत, कारण ज्या प्रकारची गुर्दजी आहे त्याच प्रकारची बॅटिंग तुम्हाला बाबाळे बी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल प्रॉपर बॅट वरती नव्हता, त्यामुळे एक सिंगल बारी दुसरीचा प्रयत्न करतील. 2 धावा एकपटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर
या 2 धाबा मिळतील. शेवटचा बॉल अजून या बादमध्ये शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील भरपूर सारे प्रश्न आता इथे उद्भवलेत. कारण या मॅचमध्ये आपण पाहिलं खरं तर आज वडोली बी म्हटलं की ऋतिक पाटील खरं तर संघाचा अष्टपैलू खेळाडू या मॅच मध्ये नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानावरती आज एका मागे एक फलंदाज आउट होत गेले. कमलेश पाटीलचं शून्यावरती बाद होणं परवडणारे नाहीये टीम वडोली बी संघाला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅटची घेतली कडा आणि अखेर बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल एक धाव तिथे. एकपटी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे चित्त्याच्या सपळ्याने एकपट जातील. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 40 धाबा फलकावरती जोडले गेलेत. 41 धावाचं टार्गेट या बॅटमध्ये. चला भूमी 11 मांडा त्यांच्या विरोधात मिनेश 11 कारिवली. चला टॉस आपण संपन्न करू. शरफराज शेख जे शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टेल असा कॉल आहे आणि टेल ॲज इट इज झालाय. मिनेश 11 कारिवली संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण का घेतलात? फिल्डिंग चांगली आहे. आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग चांगली आहे. चेस करण्याचा प्रयत्न राहणार आहे. टॉस जर जिंकला असं तर मांडा संघाचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतले असते. बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? असं काही माइंडसेट नाही आमचा. जास्तीत जास्त धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. मेरिट वरती क्रिकेट खेळण्यात देखील असणार आहे. मिनेश 11 कारिवली संघाने टॉस जिंकलाय. ते प्रथम क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. मिनेश 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर आर्यन फायर इव्हेंट्स आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर अतिशय चांगलं फायर वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आपल्या कुठल्याही इव्हेंटसाठी मग अगदी लग्न असेल, वाढदिवस असेल, क्रिकेटची स्पर्धा असेल, बेबी शॉवर असेल, अशा अनेक इव्हेंटसाठी त्यांच्या माध्यमातून खरं तर आर्यन फायर इव्हेंट्स यांच्यासोबत आपण संपर्क करू शकता. आणि त्यासाठी राहुल भोईर आणि नितेश भोईर यांच्यासोबत आपण संपर्क साधू शकता. अतिशय चांगलं फायरवर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा मंच ज्यांनी उभारलाय ते ठोंबरे इव्हेंट्स, कौस्तुभ ठोंबरे आणि आकाश ठोंबरे. या मंचावरती जी सजावट आपल्याला पाहायला मिळते ती त्यांच्या माध्यमातून आहे. अतिशय चांगली सजावट या मंचाची आपल्याला पाहायला मिळते.
आणि त्यांच्या संकल्पनेमधून हा मंच उभा राहिला. ठोंबरे इव्हेंट्स आपलं देखील मनापासून कौतुक. त्यासोबत ओमसाई MTC लाईव्ह आणि स्टार्स टेनिस क्रिकेट यांच्या संयुक्त विद्यमान आहे. खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. त्यासोबत DJ MS आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून खरं तर अतिशय चांगलं संगीत आणि आमच्या आवाजाची काळजी देखील त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचं देखील कौतुक. त्यासोबत माऊली जनरेटर सन्माननीय अजितजी बनवटे साहेब त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आहे. या सर्व एजन्सीच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा उभी राहिली. त्यासोबत आमचे 3 पंच, त्यामध्ये सन्माननीय फिरोज खान सर असतील, बाळा सर असतील आणि सावंत सर असतील, त्यांचं देखील कौतुक आहे. आणि आमचे सर्व समालोचक मित्र रोज वेगवेगळे समालोचक या स्पर्धेमध्ये असतात, त्याचं देखील कौतुक आहे. एक्केचाळीस धाब्यांचं लक्ष आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अपील झाली आहे, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट असणार आहे. एक्केचाळीस धाब्यांचं लक्ष आहे. 41 इज द टार्गेट. सूरज केने आणि योगेश भालेकर ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कमलेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॉल हवेत होता बराच काळ. झेल कदाचित कॅरी झाला होता तिथे आणि ड्रॉप देखील झाला. 1 धाव प्राप्त झाली आहे. जीवनदान मिळालंय योगेश भालेकर यांना आणि पहिली धाव देखील प्राप्त झाली आहे. संधी जरूर निर्माण केली होती कमलेश यांनी, परंतु तिथे जीवनदान मिळते. 28 बॉल मध्ये 40 धाब्यांची आवश्यकता आहे. 28 बॉल आणि 28 बॉल मध्ये 40 धावा अजून देखील बनवायच्यात. 1 धाव धावफलकावरती आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने खूप वेगाने गेलेत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे अतिशय वेगाने कंप्लीट होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती आहेत. रझा 11 वडवली बी आणि भावाळे बी या 2 संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि 2 समान ताकदीचे पैलवान ज्यावेळेस एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस मात्र कुस्ती पाहण्यासारखी असते आणि तसाच सामना मात्र इथे पाहायला मिळतो. 27 बॉल आणि 27 बॉल मध्ये 38 धाब्यांची आवश्यकता आहे. कमलेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय वडवली बी संघासाठी आणि त्यांच्या विरोधामध्ये भावाळे बी. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाले आणि बॉलला पाठवलंय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. सूरज केने यांच्या बॅट मधून चौकार. बॅकफुटला जात असताना ऑन दी अप फटका खेळले होते. अपीच थोडंसं खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार वसूल केलाय. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार तर केलाय. बॉल उंच हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि असं वाटलं की टेनिसचा खेळ मैदानावरती सुरू आहे की काय क्रिकेटच्या मैदानावरती. इथे आली आहे विकेट. सूरज केने नाव बॅक टू दी पवेलियन. हा बाउन्सर होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन होती. तिथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि आली आहे पहिली सफलता. फलंदाज सूरज केने नाव बॅक टू दी पवेलियन. अगेन्स्ट रन ऑफ प्ले आपण पाहिलं. सूरज केने इथे बाद झालेत. एक चौकार ऑलरेडी त्यांच्या बॅट मधून आला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर खरं तर हा बाउन्सर होता आणि तिथून मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. थोडंसं कठीण काम असतं. बॉडी लाईनवरचा बाउन्सर तुम्ही हुक किंवा पुल सहजासहजी करू शकता, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा बाउन्सर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता सूरज केने यांचा आणि तो प्रयत्न फसला. त्यामध्ये बाद झाले. 7 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. निखिल केने मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. 25 बॉल 34 धाव्यांची आवश्यकता आहे आणि कमलेश पाटील आपल्या संघासाठी महत्वाचा ब्रेक थ्रू दिलाय. पुन्हा एकदा कमलेश पाटील सज्ज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल.
हाफ ट्रॅकर हा बॉल यावेळेस मात्र पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली, लेंथवरती हा बॉल पडलाय, पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉल घेतोय आणि षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 7 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि रिक्वायर्ड रन रेट थोडंसं वधारताना पाहायला मिळते. 8.50 वरती ते पोहोचलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 34 धाव्यांची आवश्यकता आहे भावाळे ब टीमला. 24 बॉल आणि 34 धाव्यांची असूनही आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचा सामना, जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम 7 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता आहे. पाठीमागचा सामना रंगतदार आपण पाहिला, जेथे सामना टाय झाला आणि शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना रंगला होता. सुपर ओव्हर मध्ये केवळ 2 धावा बनल्या गेल्या आणि त्या धावा मात्र सहज चेस केल्या गोरसाई ब संघाने. खार्डी आणि गोरसाई ब अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्या गर्दीमध्ये खरं तर तो सामना संपन्न झाला. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. आज फुल पैसा वसूल मॅच आणि त्या सामन्याची चर्चा मात्र सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानावरती देखील होती आणि युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून, लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक इथे जोडले गेले होते त्या सामन्यामध्ये. हा देखील सामना नक्कीच चांगला होईल आणि अजूनही ज्या प्रेक्षकांनी आमच्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की आपण या वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 7 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 34 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. रझा 11 वडवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भावाळे बी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला खूप जास्ती वेळ एका षटकाच्या मध्ये गेलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन नियम आता खरं तर ऍड झालाय. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर एक्सपेरिमेंट तत्वावरती हा नियम लागू करण्यात आलाय की एक षटक संपल्यानंतर पुढचं षटक 60 सेकंदामध्ये 1 मिनिटामध्ये चालू झालं पाहिजे. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी 7 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. योगेश भालेकर यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम पिकअप शॉट, षटकार. थर्टीन रन, लॉस ऑफ दी 1 विकेट. 13 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॉल जरूर हवेत होता, बॅट सोबत कदाचित संपर्क नसावा आणि हा बॉल मात्र डॉट असेल. धावपलकावरती धावा आहेत 13. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय योगेश भालेकर यांनी, परंतु शुभम पाटील देखील पुनरागमन इथे करतायत. डॉट बॉल त्यांनी देखील टाकलाय. 13 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ दी 1 विकेट. 13 धावा धावपलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये 139 षटकार आणि 153 चौकार आतापर्यंत आलेत. 22 बॉल आणि 28 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. सन्माननीय सोमनाथ खाडे सरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बदलापूर समालोचन समितीचे सदस्य आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आगमन होत आहे आणि त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. 14 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आलाय. तर भावाळे बी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विवेकजी तरे साहेब या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 14 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला खूप जास्त वेळ तुम्ही घेताय. क्षेत्ररक्षण करणारी टीम, क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल मात्र केले जात आहेत. 14 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 14 लॉस ऑफ दी 1 विकेट. 14 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
41 धाब्यांचं लक्ष्य आहे आणि षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 21 बॉल आणि 27 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शुभम पाटील दबाव जरूर होता, पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर पुनरागमन केलं. यावेळेस बराच काळ बॉल हवेत होता. इथे धावबाची देखील संधी निर्माण झाली होती, परंतु एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 रन, लॉस ऑफ दी 1 विकेट. 15 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 15 लॉस ऑफ दी 1 विकेट. 41 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये. शुभम पाटील चांगली गोलंदाजी करतात. एक षटकार लागल्यानंतर त्यांनी देखील पुनरागमन या सामन्यामध्ये केलंय. 15 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 20 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय गोलंदाजी करणारी टीम. ज्यावेळेस बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय, कुठली धाव मिळणार नाहीये. पुनरागमन केलंय शुभम पाटील यांनी या सामन्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 19 बॉल आणि 26 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 19 मध्ये 26 बनवायच्यात. दोनही संघ मात्र ताकदवर आहेत आणि एकांच्या विरोधामध्ये क्रिकेटचं घमासान मात्र सुरू आहे. लिडिंग एज हवेमध्ये बॉल, संधी निर्माण झाली आहे आणि झेल टिपला जाईल. आली सफलता. निखिल देखील माघारी परततील. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम भावाळे बी टीमला. खेळ पूर्ण झालाय. 15 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचं फेस लवकर क्लोज झालं आणि तिथे मात्र लिडिंग एज लागून विकेट आली आहे. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ दी 2 विकेट. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 26 धावा अजून देखील बनवायच्यात. 18 मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा कमलेश पाटील कॉमेंट्री बॉक्स इन दाखल होते. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे. कमलेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर सरफराज शेख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे. 18 बॉल आणि 26 धाब्यांची आवश्यकता आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कमलेश पाटील. ही मॅच देखील नक्कीच आपण पाहतोय क्रुशियल मोमेंटला जाताना पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. पाठीमागच्या षटकामध्ये षटकार जरूर आला होता तरी देखील धावा तिथे येताना पाहायला मिळाल्यात केवळ 8. 15 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमलेशने देखील पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पाठीमागच्या षटकामध्ये देखील 8 धावा आल्यात. फुल टॉस बॉल होता. अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट काय असतं ते मात्र योगेश भालेराव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. त्याचं उत्तम प्रात्यक्षिक योगेश फालेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 17 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 24 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. कमलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज आहेत. ऑन साइडला हा फटका खेळ. स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवतायत फलंदाजांना. एक षटकार जरूर आलाय योगेशांच्या बॅट मधून, परंतु मोठ्या फटक्यांपासून त्यांना वंचित ठेवले. 18 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ दी 2 विकेट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 18. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि कमलेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 23 धाब्यांची असून देखील आवश्यकता आहे.
एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. यावेळेस मात्र विकेट सफलता प्राप्त केली आहे. बॉलची लेन जर पाहिली तर आपण पाहिलं शॉट ऑफ गुड लेंथ वरती हा बॉल होता. पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली आणि त्यानंतर बॅटचा एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल पोहोचलाय. आली आणखी एक सफलता. 9 बाद होत आहेत. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता आहे. पंधरा बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज वेदांत आता मैदानावरती दाखल झालेत. 15 बॉल 23 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. कमलेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि सफलता मात्र आणखी एक आपल्या नावावरती केली आहे. दुसरी सफलता कमलेश पाटील यांनी या डावामधली मिळवली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ द 3 विकेट. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. बॉलला रोखण्याचा प्रयत्न आहे. बॉलला रोखतील देखील. 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. गन फिल्डर आहेत आणि सर्व खेळाडूंची फिटनेस मात्र पाहण्यासारखी आहे. दोन्ही टीम ताकदवर आहेत. 20 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट. 20 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 धावेंचं लक्ष आहे. अजून 21 धावा या ठिकाणी बनवायच्या. 21 मोर निडेड. 21 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत कमलेश पाटील. ज्यावेळेस सरळ बॅटने खेळलेत. फॉलो थ्रू मध्ये कमलेश पाटील खूप वेगाने बॉलवरती पोहोचलेत. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक धावेचं महत्व आहे हे कमलेश पाटील यांना माहिती आहे. 21 लॉस ऑफ द 3 विकेट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये आहेत. 1 बॉल शिल्लक आहे. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 महत्वाच्या सफलता आपल्या नावावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक बाउन्सर टाकून सूरज खेन यांना त्यांना आउट केलं होतं. 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. कमलेश पाटील यांच्या या षटकामधला 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर पिच झालाय आणि पंचाने मात्र वाईट बॉल घोषित केलाय. दंडित केलं जाईल. एका धावे करता 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. हा देखील शॉट ऑफ लेंथवरती टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवायचा होता परंतु बॉल वाईड असणार आहे. 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 अधिकृत बॉल शिल्लक आहे या षटकामधला आणि धावफलकावरती धावा आहेत 22 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. सरळ बॅटने हा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक मॅक्सिमम. कमालीचा फटका होता. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 28 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 3 विकेट. 12 बॉल आणि आता 13 धावेंची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे. 28 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. त्याला स्पीडअप करायचा सामना विनंती आहे. वडवली टीम
12 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता आहे. बॅटचा एज लागले, एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव बॅटच्या आतल्या एजला लागून इथे कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ द 3 विकेट. 4 बॉल मध्ये 11 धावेंची भागीदारी पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 29 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 12 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कॉट अँड बोल्ड, मोक्याच्या क्षणी आली आहे विकेट. फलंदाज योगेश माघारी परततील. आणखीन एक धक्का लागलाय भावाळे बी टीमला. फलंदाज बाद. भूमी 11 मांडा संघाचे पुरस्कर्ते आणि गजानन डेव्हलपरचे सर्वेसर्वा सन्मान्य जगन्नाथ पाटील यांचं आगमन होते आणि नानांना विनंती, आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 29 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ द 4 विकेट. नवीन फलंदाज सुजित जाधव आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती 29 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि नवीन फलंदाज सुजित मैदानावरती येतात. 10 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ द 4 विकेट. अनिल पाटील देखील सफलता मिळवत आहेत आणि बाद कोणाला केलंय, योगेश भालेकर यांची महत्वाची सफलता त्यांनी आपल्या नावावरती केली आहे. अनिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती 29 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला केलेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकच धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 9 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन असताना देखील खरं तर आपण पाहतोय मधल्या फळीतील फलंदाज सध्याच्या घडीला मैदानावरती 30 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 बॉल आणि 11 धावेंची अजून आवश्यकता आहे. अनिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती 30 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 41 धावेंचं लक्ष आहे. 30 धावा धावफलकावरती 9 बॉल आणि 11 धावा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकच धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेसाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे. आणि एका धावेने धावफलक पुढे जातो. 31 धावा धावफलकावरती आणि मैदानावरती आपण पाहतोय सन्मान्य जगन्नाथ पाटील यांचं देखील आगमन होतोय. भूमी 11 मांडा संघाचे पुरस्कर्ते आणि गजानन डेव्हलपरचे ते सर्वेसर्वा आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्मान्य जगन्नाथ पाटील यांचं आगमन मैदानावरती होत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फुलर लेनचा बॉल होता. समोर दिशेने खेळत लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 लॉस ऑफ दी 4 विकेट आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय.
33 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 8 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश पाटील अंतिम षटकासाठी दाखल झाले. 6 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या गोलंदाजाने जर सामना जिंकून दिला तर सरफराज भाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. जयेश पाटील यांच्यासाठी 6 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. ऑन साइडला फटका पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेलेत आणि हा बॉल जातोय सीमारेषच्या दिशेने. सामना मात्र पहिल्याच बॉलवरती खुला केलाय आणि धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. .37 loss of the 4 wicket. त्यावेळेस देखील लॉफ्ट केला. हवेत बराच काळ बॉल राहिलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगोदर एक टप्पा घेतोय आणि 2 धावेंचा प्रयत्न होता. रनआउट स्वरूपामध्ये इथे विकेट आली. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 38 आणि रनआउट स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट येते. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. ओके चला चेक केलं जाईल. फलंदाज धावबाद आहेत. चार बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. फलंदाज रनआउट झालेत. 38 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि खूप जास्ती वेळ घेत आहे वडवली बी. चला विनंती थोडीशी घाई करा. .38 धावा धावफलकावरती आहेत आणि स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हरवरती सामन्याचा निर्णय आपण देणार आहोत. 38 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 लॉस ऑफ दी 5 विकेट. शेवटचे 4 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या षटकामधील आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 3 धावा अजूनही बनवायच्यात. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. धावबाजी संधी आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज धावबाद होतील. आणखी एक विकेट सफलता आली रनआउट स्वरूपामध्ये. फलंदाज बाद.
बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आलेत. नवीन फलंदाज जोगेंद्र मैदानावरती आहेत. सुजित देखील मैदानावरती आहेत. तीन बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. दोनही संघ ताकदवर आहेत. भावाळे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडवली बी असा सामना सुरू आहे. 3 बॉल 3 धावेंची आवश्यकता. 6 विकेट गमावल्यात. 38 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल आणि 3 धावेंची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाज जयेश पाटील अंतिम षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे आणि लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. आतापर्यंत सर्व क्षेत्ररक्षकांचं कौतुक केलं पाहिजे वडवली संघाच्या. ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे आणि एक धाव तिथे परिपूर्ण केली गेली आहे. 2 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरवरती निर्णय देण्यात येणार आहे. 2 बॉल आणि 2 धावा अजून देखील आवश्यक आहेत. 39 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 लॉस ऑफ द 6 विकेट. 2 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश पाटील सज्ज होत आहेत. 2 बॉल 2 धावेंची आवश्यकता आहे. जोगेंद्र आणि सुजित ही जोडी मैदानावरती आहे. 2 बॉल 2 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 39 लॉस ऑफ द 6 विकेट. आणि निर्णायक क्षणी मात्र हा खराब बॉल आला. वाईट बॉल. नाव स्कोर्स आर लेव्हल. 40 धावा आता धावपलकावरती आहेत आणि आता मात्र 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 1 धाव अजूनही बनवायची आहे. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये देखील जयेश पाटील यांची पाहायला मिळाली, परंतु आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 40 धावा धावपलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 लॉस ऑफ द 6 विकेट. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 40 धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. बॅटचं एज लागलंय आणि औपचारिकता या सामन्यामध्ये पूर्ण झाली आहे. या ठिकाणी भावाळे संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक. अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आला आणि शेवटच्या क्षणी जी लाईन क्रॉस करणं गरजेचं असतं ती लाईन क्रॉस केली आहे भावाळे बी टीमने. मनापासून अभिनंदन टीम भावाळे बी. चार विकेटने हा सामना भावाळे बी संघाने जिंकलाय. मनापासून अभिनंदन टीमचं.